एक हरभऱ्याची डाळ दळताना थोडीशी भाजून दळावी, म्हणजे त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ बाधत नाही आणि पचायला देखील हलका होतो. 2 पायात चप्पल घालून कधीच जेवण बनवू नका. थंडीचा त्रास असेल तर चप्पल ऐवजी सॉक्स घातले तर चालतात. 3 साबुदाण्याची खिचडी बनवताना त्यामध्ये चिमूटभर साखर घातल्यास साबुदाण्याच्या खिचडीची चव परफेक्ट येते. 4 आजकाल सगळेजण जास्त पाणी प्यायचा सल्ला देतात, पण जास्त पाणी आरोग्यासाठी हानिकारक असते, म्हणून जेवढी तहान असेल तेवढेच पाणी प्यावे आणि जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावे. 5 वरण बनवताना नुसत्या तुरीच्या डाळीचे न बनवता त्यामध्ये थोडी मुगाची डाळ आणि थोडी मसूरची डाळ टाकावी, यामुळे वरणाला छान चव येते. 6 बाजारात मिळणाऱ्या पॅकेट बंद आलं लसूण पेस्ट किंवा टोमॅटो केचप असे पदार्थ वारंवार वापरू नये किंवा मुलांना खायला देऊ नये. त्याऐवजी घरीच फ्रेश प्युरी, पेस्ट, टोमॅटो केचप बनवावा, हे आरोग्यासाठी चांगले असते. 7 नारळाची बर्फी बनवताना त्यात तुम्ही दुधाऐवजी दूध पावडर देखील वापरू शकतात, यांनी देखील बर्फी खूप स्वादिष्ट लागते. 8 वरण फळ बनवताना जेव्हाही आपण त्यामध्ये चकोल्या टाकतो त्या जास्त बारीक लाटू नये, कारण वरण मध्ये टाकताच त्यांचे पाणी होऊन जाते आणि चकोल्या व्यवस्थित दिसत नाहीत, त्यांचा गोळा होऊन जातो. 9 काही वेळा पांढरे कपडे आणि कलरचे कपडे एकत्र भिजले जातात व कलरच्या कपड्यांचे डाग पांढऱ्या कपड्यावर पडतात. ते डाग काढण्यासाठी डाग पडलेल्या ठिकाणी आंघोळीचा साबण लावावा. 2-3 वेळा कपडे धुतल्यावर कलर निघून जातो. 10 साबुदाणे भिजवताना पसरट भांड्यात भिजवा, म्हणजे साबुदाणे एकसारखे भिजले जातात. 11 दूध किंवा कोणताही पदार्थ झटपट थंड करायचा असेल तर मोठ्या पसरट भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पदार्थाचे भांडे ठेवा, म्हणजे पदार्थ लवकर थंड होतो. 12 घरात लहान मुलं असतील तर मॉर्टिन लावू नये. मच्छर डासांपासून संरक्षण साठी मच्छरदाणीचा उपयोग करा. 13 कपाटाचा आरसा किंवा कोणत्याही काचेच्या वस्तू पुसताना त्यावर थोडेसे पाणी स्प्रे करून न्यूजपेपरने पुसावे, यामुळे काचेच्या वस्तू चमकतात. 14 जर भाजी बनवताना करपून गेली तर त्यामध्ये 2 चमचे दही चांगले फेटून टाकल्यास दही भाजीमध्ये फाटत नाही, तसेच भाजीचा जळाल्याचा वास देखील येत नाही. 15 कधी कधी घरात जास्तीचे खोबरे आणले जाते. ते साठवण्यासाठी खोबऱ्याचे बारीक काप करून घ्यावे किंवा किसून घ्यावे आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवावे, नाहीतर खोबऱ्याच्या वाट्या कडक उन्हामध्ये वाळवावे, म्हणजे खोबरे खवट होत नाही. 16 इडली बनवताना इडलीच्या भांड्यामध्ये पाण्यासोबत अर्धा लिंबू किंवा थोडीशी चिंच टाकावी, म्हणजे भांडे खराब होत नसतात. 17 मनुके साठवण्यासाठी मनुके बाजारातून आणल्यावर 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून उन्हामध्ये वाळवून डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा, खूप दिवस तसेच राहतात. 18 शेंगदाणे खराब न होता जास्त दिवस टिकून राहावेत म्हणून शेंगदाणे बाजारातून आणल्यावर उन्हात वाळवून घ्यावे, त्यानंतर शेंगदाणे भाजून साठवावे, म्हणजे शेंगदाण्यातळी जाळी पडत नाही. 19 उडदाच्या पापडांना जाळी लागू नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवावे, पापड वर्षभर तसेच राहतात. 20 चिंच वर्षभर खराब न होता टिकवण्यासाठी चिंच स्वच्छ साफ करून त्यांची साल, शिरा, बिया काढून कडक उन्हामध्ये 2-3 वेळा छान वाळवून थोडेसे मीठ लावून हवाबंद डब्यात जिथे मॉइश्चर नसेल अशा ठिकाणी ठेवावे. मध्ये मध्ये पाहत राहावेत आणि उन्हात वाळवत राहावे, यामुळे चिंच वर्षभर तशाच राहतात. 21 गरम पाण्यामध्ये कपडे धुतल्याने कपडे 0.8 आखडले जातात, म्हणून कपडे धुतल्यानंतर पुन्हा एका बादलीत पाणी घेऊन त्यामध्ये हेअर कंडिशनर टाकून कपडे 10 ते 15 मिनिटे भिजत घालावे, कपडे पुन्हा सरळ होतात. 22 किचन ओट्यावर जर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडले असतील तर त्यावर थोडासा आल्याचा तुकडा घासा, डाग निघून जातात. 23 दररोज दुपारच्या जेवणानंतर ताक पिल्याने जेवणाचे पचन लवकर होते, तसेच ताक प्यायल्याने आरोग्य देखील चांगले राहते. 24 पोळीचा चुरमा बनवताना पोळ्या मिक्सरमध्ये बारीक करून थोडेसे पाणी लावून 10 मिनिटे झाकून ठेवा. चुरमा छान मऊ अगदी पोह्यासारखा होतो आणि खायला देखील चविष्ट लागतो. 25 राजगिरा, नागली किंवा मोहरी मधील खडे निवडण्यासाठी त्यामध्ये चुंबक फिरवावे, म्हणजे खडे चुंबकला चिकटतात आणि साफ करणे सोपे जाते. 26 खोबरे खोवणे हे सर्वात किचकट काम वाटते, त्यामुळे नारळ फोडल्यावर लगेच संपूर्ण नारळ खोवून नारळाचा चव उन्हामध्ये वाळवून साठवून ठेवा, त्यामुळे स्वयंपाक करताना आयत्या वेळी वापरता येतो. 27 रोज रात्री झोपण्यापूर्वी ब्रश केल्याने दातांमध्ये अडकलेले अन्नकण सहज निघून जातात,
तसेच दातांचे आरोग्य देखील चांगले राहते. 28 गुळाची ढेपमधून गूळ किसताना काटेरी चमच्याच्या साहाय्याने गूळ काढल्यास कमी वेळात जास्तीचा गूळ काढला जातो. 29 परफेक्ट व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी कोबी किसून घालण्याऐवजी मिक्सरला बारीक वाटून घाला, मंचुरियन छान होते. 30 बासुंदीमध्ये कस्टर्ड पावडर घातल्याने देखील बासुंदी लवकर दाटसर होते आणि चवीला अप्रतिम लागते. 31 मक्याचे पॉपकॉर्न बनवताना पॉपकॉर्न छान यावेत म्हणून मक्याचे दाणे पूर्णतः सुकलेले किंवा कोरडे असले पाहिजे. 32 पराठ्यांमध्ये कसुरी मेथी आणि थोडी तीळ जाडसर वाटून घातल्यास पराठे अधिक चविष्ट होतात. 33 बटाटे किंवा रताळू वाफवताना डायरेक्ट पाण्यामध्ये न वाफवता चाळणीमध्ये किंवा कुकरमध्ये तळाशी पाणी घालून डबा ठेवून डब्यामध्ये पाणी न घालता वाफवावेत, म्हणजे रताळू बटाट्यांना चव छान येते, तसेच त्यांच्यामध्ये पाणी देखील जात नाही. 34 लोखंडाची भांडी स्वयंपाकात वापरत असाल तर शक्यतो पातळ भाज्या बनवण्यासाठी लोखंडाची कढई वापरू नये, कारण त्यामुळे भाजीचा रंग काळपट येऊ शकतो. म्हणून लोखंडाची भांडी पोळी, भाकरी किंवा सुक्या भाज्या तसेच तडका देण्यासाठी वापरली पाहिजे. 35 सुटसुटीत बिर्याणी बनवण्यासाठी शक्यतो जुना बासमती तांदूळ वापरावा आणि तोही अख्खा असावा, तुकडे नसावेत, म्हणजे बिर्याणी मोकळी होते. 36 पिठले बनवताना शक्यतो तव्यात बनवल्यास पिठल्याला एक वेगळीच चव येते, तसेच पिठले सहसा पातळ बनवावे, जास्त घट बनवू नये, त्यामुळे ते खायला तितकेसे चविष्ट लागत नाही. 37 बिर्याणी बनवताना त्यात खडे मसाले वापरू नये, कारण खडे मसाले दाताखाली आल्यावर त्यांची एक वेगळी चव लागते आणि काही जणांना हे आवडत नाही, म्हणून खडे मसाले बारीक पावडर करून वापरावे. 38 पिठले बनवताना जास्त वेळ शिजू द्यावे, म्हणजे पिठल्याचा एक खमंग वास येतो आणि खायला देखील छान लागते. 39 कुठलीही नवीन डिश बनवताना एकदा व्हिडिओ नक्की पहावे, म्हणजे आपली डिश परफेक्ट येते आणि आपल्याला एक अचूक अंदाजही येतो. 40 शेवयांची खीर चविष्ट होण्यासाठी जेव्हा खीर शिजत येते तेव्हा त्यात 1 चमचा कस्टर्ड पावडर नॉर्मल टेम्परेचरच्या दुधात घोळून तो घोळ शेवयांच्या खीरमध्ये घातल्यास शेवयांच्या खीरला एक वेगळीच चव येते. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.